आता बाई काही आणू का अजून पोळी गिळी काही? नाही हो माय बाई, नाही नाही काय आणू नको आता. झालं जेवणच झालं माया. कवसा आता तुम्हाला काय आणू का? नाही हो बाई सुप्रिया, काही आणू नको आता. बस झालं बापा, काही जास्त जेवण नाही माय बाई माया, काही जास्त जेवण नाही. बस एवढीशी भाकर असली की होऊन जाते माया. मला काही जास्त भूक नसते लागत नाही, मी काही जास्त जेवण नाही करत. लय मोठं जेवण नाही माया. आता नाही बाई अशुभशी बोलते बापा कवसा आता. हाताने मी 4 पोळ्या वाढल्या कवसा आत्याले आणि म्हणते माझ्या जेवण शिल्लक नाही. जाऊ देवा, कोणाचं खाणं नसतात काढत. नाही आत्या बोलू राहिली म्हणून मी म्हटलं बोलते राहील काय बी. आता बाई भाजी खान थोडीशी भाजी. नाही नाही बापा माय झालं. का हे नाही दिसू राहिली? कोण आत्या? अव तू देरानी मंदटवाली. त्या ताईचं काय विचारू नका तुम्ही. काऊन काय झालं? काही नाही हो कवसा आत्या, तिची तब्येत नाही आहे चांगली. थंडी वाजून ताप आलेला आहे तिला. आता माय बाई आल्याबरोबर बिमार बी पडली का लगे. तिला काय होते काय माहीत. आपल्या मायबापाची तर चांगली राहते, मस्त टणटण राहते तिथं. इथं आली तीच ते बिमार पडते. काय आहे काय माहीत. महिन्यातून तर 15 दिवस बिमारच राहते ते. काऊन विनोद नाही आला का दुकानावरून जेवायला दुपारी घरी? नाही आता विनोद भाऊजी अजून आले नाही. माय बाई आतापर्यंत तर येऊन जाते ना तो. हो येत असतात भाऊजी आतापर्यंत, पण आले नाही. नाही फोन तर लावायला पाहिजे होता त्याला. काऊन नाही आला काय नाही आला तर. आता तर बायको बी आली म्हणा बाप्पा. आता ये ना, आता जेवण कर ना. त्यांचं जेवण सोडलं होतं. माझी बायको नाही तर मी जेवण नाही करत. मग बायकोला आणून द्या. आली ना म्हणा बाप्पा तुझी बायको. आता येत जाईन टायमावर घरी. काही काम असेल ना त्या. नाही तर मार्केटमध्ये गेले असं दुकानातला माल गिल आणाले. हो का काही सांगितलं तर नाही त्यांना म्हणजे. तरी एक बार फोन लावतेले. तो आला की त्या सविताला दवाखान्यात घेऊन जाय म्हणा. असं बिमार असलं ना घरात नाही कोणी तर मला गमत नाही बापा, बिलकुल नाही गमत. असं बिमार पडेल मला चांगलं नाही वाटत. तिला दवाखान्यात घेऊन जाय म्हणा तिला. हो आता मी बी तोच विचार केला होता. म्हटलं विनोद भाऊजी आले दुपारी जेवायला घरी की तिला दवाखान्यात पाठवून देईल. घेऊन जाईल म्हणा तिला दवाखान्यात. काय लेवा पंचकुला दवाखान्यात न्या लागते. आपल्या जमान्यात का दवाखान्यात होते का? काय न्या लागते दवाखान्यातून दवाखान्यात? मी सांगतो ना मस्त एक इलाज. बातच तर तब्येत चांगली होती, तिची बातच चांगली होते. आता काय एवढं वय झालं मायाला, पण मला अजूनपर्यंत सुई नाही लागेल बाई. सुई नाही लागली म्हटलं अजूनपर्यंत. सुईचा डाग नाही म्हटलं मला. काय दवाखान्यात जा लागते. सांगतो ना मी मस्त घरगुती उपाय सांगतो. कसा त्या सविताले थंडी वाजून ताप आहे म्हणते ना. असू दे ना वा, कसा बी ताप असू दे ना. पाय ना मी सांगतो ते करा तुम्ही. तिचा ताप नाही उतरला ना मग मायनाच बदलून ठेवा. मायनाच कौसा नाही बातच तर ताप उतरते. सांगतो मी तुम्हाला तिला काय द्या आता. काय चो बाई दवाखान्यात जाऊ द्या तिला. नाही ना वा, मी का दुश्मन आहो का तिची? तिच्याच चांगल्यासाठी म्हणून राहिली मी. ते दवाखान्याच्या दवायची आदत नाही लावायला पुरत. आदत लागली ना ती आदतच लागते. काही गरज नाही दवाखान्याच्या दवायची आदत लावायची. सांगतो ना मी, ऐका तर खरी नाही. काय बाई ना ऐकतच नाही तुम्ही, ऐकतच नाही. जर मी नाही सांगत काय सांगत बसा. कोणी ऐकत नाही ना काही नाही. ऐकायला काय हरत आहे? सांगा कौसा त्या सांगा काय करायचं. मी काय म्हणू राहिली, मस्त आहे ना निंबाचा पाला आणा. चांगला झाडाचा वरपून आणा निंबाचा पाला. जर गुही निंबाचा पाला भेटला ना तर अजूनच चांगलं. पण गुही निंबाचा नसला तर निंबाचा बिले काफी आहे. निंबाचा पाला आणा मस्त भरपूर झाडाचा. आणि त्याला आहे ना चांगलं ठेसा बारीक एकदम. त्या पेस्टले मग टाका तुम्ही कपड्यात नाही. मग कपड्यानं निचळून असा पुरा त्याचा रस काढून घ्या. रस काढला की मग तिला द्या प्याले. सकाळी संध्याकाळी आणि रात्री 3 टाइम तिला द्या फक्त तुम्ही. एकच दिवस द्या ना. ताप तिचा पयाला ना तर नावाचीच कौसा नाही म्हटलं. पहा मग कसा ताप पाहिजे तर तिचा. तिला तापच नाही कधी. ताकद आहे म्हटलं निंबाच्या पाल्यात नाही. काय निंबाचा पाला? आता बाई कडू असते ना बापा तो. कडू असते तर काय झालं माहिती? गुणकारी बी तसाच असते ना. पहिलेचे लोक का दवाखान्यात जात होते का? आणि दवाखान्यात जवळ बी होते का? आमच्या गावात तर दवाखाना नव्हता. माय दवाखाना नव्हता. लय दूर जा लागे दवाखान्यात जासाठी. तर आम्ही लोक काय करू, तब्येत खराब झाले की हेच करू, निंबाचाच पाला देऊ. नाही आई तर गुही निंबाचा पाला दे. का हो पंचफुला, नाही गुही निंबाचा पाला पे का नाही पे सांग तू. हो बाई आजकालच्या पोरी काय ओळखतात बापा गुही निंबाले. भूल पडली. निंबाच्या पाल्याच तर ओळखत नाही तो बाई. भुई निंबाले काय ओळखतील? त्याला हिंदीमध्ये कालमेघ असं बी म्हणतात. मग आई तो रोज त्याचा काळा पेत होती म्हटलं. मग नाही तर काय, कधीच बिमार नाही पडलो बाई आम्ही. लहानपणापासून आमच्या आम्हाला तेच दे. अजून बी म्हटलं या वयात नाही तुमच्यापेक्षा जास्त ताकद आहे म्हटलं माहित नाही. बाई कुठाना करायची जीवार येते ना आजकालच्या पोरीची. कुठाना करायची जीवार येते. कोण आणीन तोडून, कोण रस काढीन, कोण रस पिईन. वरतून कडू बी असते. पण गुणकारी किती आहे बाई? गुणकारी किती आहे? हो बाई गुणकारीत आहे. वरतून आयुर्वेदिक बी आहे. यायला सांगा होते ऐकत नाहीत आपलं. आपल्या मनाचंच लावतात. पण आता बाई ल कडू असते ना, पेणार नाही ते. तुम्हाला माहिती आहे सविता कशी आहे तर. नाही आता मला तुमची आयडिया पटली. मस्त आयडिया पटली मला तुमची. मी आता आणतो ना. निंबाचं झाड आपल्या दारीच आहे. आता आणतो निंबाचा पाला तोडून आण माय बाई. तुम्हाला कुठाना करायची जीवा येत असेल तर मी रस काढतो माय बाई. चांगला ठेसतो रस काढतो आणि द्या मग त्या सविताला प्याले. मग पा तिचा ताप कसा पाहिजे तर. निंबाचा पाला लय गुणकारी आहे, लय गुणकारी आहे. आपल्या आसपासमध्येच तर किती गुणकारी औषधं असतात बाई, किती गुणकारी झाडं झुडपं असतात. आपण त्याला ओळखतच नाही. ओळखतच नाही. आपल्याला त्याचे फायदे माहीतच नाही. कोणी सांगते आमच्यासारखे बुडे बाडे तर तुम्ही ऐकतही नाही. ठीक आहे ना कौसा त्या, मला पटलं तुमचं बोलणं. पटलं मला. सविता ताईले निंबाच्या पाल्याचा रसच द्या लागेल. तेव्हाच ताईची तब्येत चांगली होईल. सविता लय वेळा बिमार पडते ना. हो बाई चालूच राहते महिन्यातून 2-3 वेळा. मग पहा तुम्ही बिमारच नाही पडन ते. अंगातला किती जुना ताप असला ना काढून टाकते म्हटलं. भुई निंबाचा पाला नाही भेटेन का कुठं? ए पंचकुला लावला होता ना बाई. मा अंगणातनीच लावला होता मी ना. हे माय सुना जास्त हुशार आहे ना. याईनं तण समजून उकळून फेकून दिला. नाही समजत तर काही नाही यायले. जाऊ दे. निंबाचा पाला आहे ना आपला.
निमचे पत्ते आण तोडू, ते बी चालतात. बरं ठीक आहे त्या. आणि मी काय म्हणतो, त्याच्यात मी कारलं गिरलं टाकता का एखादं? कारल्याचा रस. हा, कारल्याचा रस बी चांगला असते म्हणा. हा, तो पण फायदेमंद आहे. नाही हो बाई, त्या निंबाच्या पाल्यात काय टाकता कारलं? त्याचा अलगच रस पाजू ना तिला काढून. हो हो, निंबाचा रस अलग पाजू आणि तिथे कारल्याचा रस काढू तो अलग पाजू. बापा रे, चालली मी. माझं नाव ऐकूनच उलटी होऊ राहिली. काय लेवा, किती चांगलं असते, किती गुणकारी असते. तुम्हाला काय माहीत, तुम्ही काय व्हॅल्यू समजता? काही नाही समजत हो बाई यायले, काही नाही समजत. फक्त पैसे कसं दावड्याचं ना हे समजते यायले. नाही वा त्या माहीत आहे मला. कौसा त्या जे काही म्हणताय ना ते सर्व माहीत आहे मला. मी काय म्हणतो, निंबाच्या पाल्याचा रस एक गिलास तुम्ही दोघी बी पिऊन घ्या, तुम्हाला बी फायदा होईल. नाही नाही आता आमची तब्येत चांगली आहे बापा, आमची तब्येत नाही होत खराब. का होत आहे, आपली तब्येत चांगली आहे ना. आम्ही नाही पडत बापा कधी बिमार. आता बाई तुम्ही म्हणसान ना एक गिलास कौसा त्याले आणि एक गिलास तुम्हाला, शिल्लक निंबाच्या पाल्याचा रस बनवतो. नाही हो माय बाई, मला काही नाही झालं. माझी तब्येत चांगली आहे बापा, टणटण आहे. तसं बी आता जेवण केलं मी ना, जेवणाच्या पहिलेच घ्या लागते. हा, अजून मी काय म्हणली, सविताला काही खायला नका देऊ, पहिले तिले निंबाच्या पाल्याचा रस पाजा. हो हो कौसा त्या, त्याची काही काळजी नका करू तुम्ही. त्याला काही खाप्याला नाही देत मी. पहिले त्याला एक गिलास निंबाच्या पाल्याचा रस भेटन आणि मग जेवायला भेटन. तेच म्हटलं मग मी ना. कुठं आहे ते रे? सविता तिच्या रूममध्ये झोपलेली आहे, आराम करू राहिली. करू दे आराम तिला, करू दे. जास्त ताप आहे का तिला? नाही, ताप तर काही वाटला नाही मला एवढा. ते म्हणे अंदरून ताप आहे म्हणे, अंदरचा ताप आहे म्हणे मला. आता बाई ते इले हड्डीतून ताप आहे. असू दे ना, कोणताही ताप निघते दे ना. बरं कौसा आता आणतो झाडाचा निंबाचा पाला तोडून, मस्त बनवतो त्याचं ज्यूस. बरं ठीक आहे, आण लवकर तोडू. आता ते कारल्याचा रस तो कधी पाजायचा? तो पाहू ना, संध्याकाळी देऊ संध्याकाळी. बरं ठीक आहे, आता आणतो निंबाचा पाला तोडून. नाही बाई, कविताला तर सविताची लस काळजी आहे नाही. लस काळजी आहे लगे. कधी तेवढी काळजी करत नाही, माहीत नाही यापर्यंत कोण एवढी काळजी आहे तर. का ना बाई सविता, तुला फोन केला होता तर तू म्हणे ना थोड्या वेळानं फोन करतो, मग तुला काही फोनही नाही केला मला. अहो आई करणारच होती तुला फोन, नाही पण मला झोपच लागून गेली ना बाई ना. झोपूनच गेली मी, म्हणून काही फोन केलाच नाही तुला. फोन करणार होती तर तुझ्याच फोन आला. आता नाही बाई, काऊन झोपून होती व? तब्येत गिब्येत तर ठीक आहे ना बाई तुझी? काऊन हसू राहिली? काही नाही, असाच हसा आला. काय झालं, काऊन झोपून होती? काही नाही वा आई, आता काय सांगू तुला मी. आता खरं सांगतो, किती दिवस झाले मला या घरात नेऊन. एकच दिवस झाला बाई मला आले. तर मग लावलं ना बाई मला देरानीनं जेठानीनं कामाले. लावलं ना. आता नाही बाई मला सालीन तू आणि एका दिवसात लगे लावले का कामाले? 1-2 दिवस आराम नाही करू देऊ शकत का त्या तुले? तू नव्हती तर काम करतच होत्या ना त्या घरातलं. करतच होत्या ना काम. तू याच्यानं का घरातले कामं राहत होते का? माझी पोरगी आली न आली, लावली कामाला लगे. आतापर्यंत त्याच्यानं बरोबर काम होत होते आणि तू आली तर त्याच्यानं कामं नाही होत, तुला कामाला लावलं. लय हुशार आहेत त्या दोघी. असू दे ना बाई, कोणी किती हुशार असू दे ना. तुला माहिती आहे मी कसं होतं, मी त्याच्यापेक्षा 2 कदम शिल्लक आहो ना मग. हो माहिती ते तर आहे. पोरगी कोणाची आहेस मग? तीच पोरगी आई. मग हुशार तर अशी नस, पण काय हुशार केली होती ना. तेच जुनं कारण, तब्येत खराबाचं. तेच. आता काय सांगू बाई, मी बी अशीच करत होती. माई ननद गिनत होती, माई जेठाणी गिठाणी होती ना, तर त्याला मी कामं करायला लाव आणि मी बस डोक्याला बांधून बसून राह. माई तब्येतच खराब आहे, माझं डोकंच दुखत आहे, असंच झालं तसंच झालं. मी एक काम ना करू, त्यालाच काम करायला लाव. माझ्यासारखी निघाली पाहिजे तू. मी बी कामाच्या धाकानं बिमारीचं नाटक करो, तूही कामाच्या धाकानं बिमारीचं नाटक करतो. मग मी अशीच नाही म्हणत माई पोरगी मावर गेली म्हणून. मग काय करावं आई? आली ना आली, कामाला लावून दिलं लगे मला. सविता हे कर, सविता ते कर, सविता कणिक लागून दे, सविता पोया कर. यायची का नोकरानी हो का मी? मग नाही तर काय बाई, मग मी ना बी बयाच बिमारीचं नाटक धरलं. माझी तब्येत खराब आहे. आणि पाय ना हे लोक किती पागल आहे. येईल खरोखरमध्ये यकीन झालं की मी बिमार आहो म्हणून. मी ॲक्टिंगच तशी करतो ना. तिथे चांगली ॲक्टिंग करतो, तुला तर माहीत आहे बाई. ॲक्टिंग करायला तर पुरी मावर गेली बाई तू, पुरी मावर गेली. माझ्यासारखीच ॲक्टिंग करतं. मग नाही तर काय, बुवाला सांगितलं का? बुवा काय म्हणत? ते आलेच नाहीत नाजूक दुकानातून. त्याला तर पाहिजे कसा जब्बर परफॉर्मन्स दाखवतो मी, अशी ॲक्टिंग करतो त्याच्यासमोर की तू पायच फक्त. आता बाई मला फोन करून सांगशील बुवा काय म्हणत? हो ना, सांगेन. सविता आता नाही बाई, हे सविता ताई तर बिमार होती ना, अंगावर घेऊन झोपली होती आणि लगे आता फोनवर बोलू राहिली. एवढ्या लवकर कशी काय तब्येत चांगली झाली? अहो आई, मी ना बिमारीचं नाटक नसतं केलं ना तर पुऱ्या घरातले कामं येईन मलाच करायला लावले असतं म्हटलं. माई देराणी माई जेठाणी दोघी सारख्या आहेत, दोघी कामचोर आहे. मलाच कामं करायला लावतात, मला चांगलेच कामं करायला लावले असते ताईनं, म्हणून मला बिमारीचं नाटक करायला लागलं. आता सांगतील का त्या कामं मला? सांगतील का आता कामं? आता तर उलटे त्याला माय कामं करायला लागतील म्हटलं. माय कामं आता पाच खरी तू त्याच्यापासून माय बी कामं कशी करून घेतो तुम्ही. त्याला आता पलंगावर टाट मागतो मी, पलंगावर टाट आणून द्यास लागेल त्याला. माई तब्येत खराब आहे तर बाई खरं लय हुशार आहे बाई तू, लयच हुशार आहेस. बरोबर दिमाग लावला तू ना. लावाच लागते ना आई, दिमाग लावाच लागते, नाही तर मग तर कामं करू माय कंबळ निघीन पुरं. आता माहिती आहे सविता ताई नाटक करत होती, तब्येत खराब आहे. तब्येतीचं नाटक करू आली होती लगे, फक्त कामं नाही करायला लागले पाहिजे घरातले म्हणून. वा रे वा सविता ताई, मला वाटलंच होतं काही ना काही दालमध्ये काला आहे म्हणून. अचानक कशी काय तब्येत खराब होऊ शकते?
खाणं पिणं सर्व बरोबर आहे आणि तब्येतच कशी काय खराब आहे. मी ना सविताताईच्या गोष्टीवर विश्वास नव्हता करायला पाहिजे. मला वाटलं बाई एवढं काही झालं सविताताईसोबत तर सविताताई सुधारली असेल, पण काही नाही सुधारली सविताताई, जशाल तशीच आहे. पाय नाही पाय ना आता यायच्या नाकात नाही कसा दम करतो मी, पाय ना तू आता. तसं बी मनात निलय राग आहे या लोकांबद्दल. कसं केलं येईनं माझ्यासोबत, सराईनं मिळून मला घराच्या बाहेर काढलं. ना यायच्या नाकात मी दम आणला ना तर नावाची सविता नाही म्हटलं. सविताताई तुम्हाला काय वाटते, या घरात नाही फक्त तुम्हीच हुशार आहे, दुसरं कोणीच हुशार नाही आहे. तुमची चाल कोणाला समजेनच नाही ना. तुमची चाल मी ना तुमच्यावरच उलटी पाडली ना तर नावाची कविता नाही म्हटलं मी. थांब थांब, काय झालं बाई? काही नाही झालं बाई, मला असं वाटलं कोणी माझ्या गोष्टी ऐकू राहिलं का काय. तर कोण आहे बाई, कोण गोष्टी ऐकू राहिलं? कोणी नाही आहे बाई, मला भ्रम झाला असं. असं रूमचा दरवाजा खुला आहे का? होय, रूमचा दरवाजा तर खुलाच आहे. आता नाही बाई व रूमचा दरवाजा बंद करून बोलत जाय ना, कोण आपल्या गोष्टी ऐकल्या तर. थांब बंद करतो आता. हां बोल आई, आता दरवाजा लावला मी ना. बाई असा दरवाजा उघडा सोडून बोलत नको जाऊ ना, कधी कोण ऐकलं तर मग. माहीत आहे ना किती मोठ्या परेशानीमध्ये फसली होती तर तू, मोठ्या मुश्किलनं निघाली बाई त्याच्यातून. डबल त्याच परेशानीमध्ये फसायचं आहे का? माणसानं काम करावं ना, परफेक्ट काम करा. तू निष्काळजीपणानं काम करतं. नाही आई मला आठवणच नाही राहिली, नाही तर मी फोनवर बोलायच्या वेळेस दरवाजा बंदच करत असतो, पण आठवणच नाही राहिली. कोण ऐकलं तर फसशील ना तू. नाही बाई मी नाही फसत, एक बार फसली झालं, बार बार फसणार आहे का मी? तेच म्हटलं मग मी ना. तुला काय एवढी बेवकूफ दिसतो का मी? नाही हो माय, तू का बेवकूफ आहेस का? नाही पोरगी तुला हुशार आहे. नाही बाई लय हुशार आहे. मग नाही तर काय पोरगी कोणाची माई. आई फोन ठेव बरं. काय माहीत अजून माझ्यासाठी जेवायला काऊन नाही आणलं येईन तर. त्याला माहीत आहे ना माझी तब्येत खराब आहे आणि किती वेळची उपाशी मी तर. अजून कोणीच नाही आलं माझ्या रूममध्ये जेवण घेऊन माझ्यासाठी. पाहू दे बरं मला काऊन नाही आणलं येईन जेवण अजून माझ्यासाठी. तर स्वयंपाक झाला का नाही झाला? स्वयंपाक तर झाला वाटते, लय वेळचा झाला. पाय नाही बाई, नाही तर खरंच बिमार पडशील जेवण खाऊन नाही करशील तर. नाही हो आई, जेवणा खाण्यात कमी नाही आहे बाबा आपलं. जेवण जेवढं आहे तेवढं आहे, जेवण नाही करत मी कमी. पण आणलं का नाही अजून काही मला जेवायला? मला वाटतं घरात निसरायचं जेवण झाले, पण माझ्यासाठी काऊन नाही आणलं? विसरले का काय बापा मला? आठवण आहे का नाही यायले की मी गावाहून वापस आली म्हणून? नाही हो आणतीन ना आणतीन. पाहू दे बरं मला काऊन नाही आणलं येईन जेवायला तर अजून. नाही बाई तू नको जाऊ, तू अंगावर घेऊन झोपून राह. आणतीन ते आपस त्यासाठी ताट वाढून. आले का दुकानावरून? काहीच माहीत नाही मला, मी मारूममध्ये सा अजूनपर्यंत तर यायला पाहिजे होतं ताईनं, तेही नाही आले, तेही आज लेट उरायला वाटते. बरं मग एक काम कर ना, बॉले फोन कर ना तू, आणि तुझी तब्येत बी सांगून दे, माझी तब्येत खराब आहे म्हणा. बरं आहे ठीक आहे, मग तुम्ही आता फोन लावतो जाईल. ठेव तू पहिले फोन. हो ठेवतो. ठेव मग मी लावतो विनोदजीला फोन. हो लाव बॉले फोन, मी करीन तुला संध्याकाळी. हो फोन करशील, पण विनोदजी जेव्हा दुकानावर असतात ना तेव्हा फोन करशील. त्याच्यासमोर बोलू नाही शकेन मी त्यासोबत, कसं खुलून नाही बोलू शकेन. बरं ठीक आहे. बरं ठेव, मी लावतो विनोदजीला फोन. हो लावला. खरं काय सविताताईवर विश्वास कधीच नाही करावा माणसानं, कधीच नाही करावं. मी कसं काय भरोसा केला काय मी त्याच्यावर. पण मला वाटलंच होतं काहीतरी आहे म्हटलं, कुछ ना कुछ दाल में काला आहे. पण मला असं वाटलं नाही बाई एवढं काही झालेलं आहे सविताताईसोबत तर सुधारल्या असतील त्या. पण त्या कायच्या सुधारतात? कामाच्या धाकानं बिमारीचं ढोंग करू राहिल्या. कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून. वरतून आपल्या मायला सांगूही राहिली, माई देराणी जेठानी मला कामं करायला लावते म्हणून मी ना बिमारीचं ढोंग केलं. शोभते काय असं सविताताईचं? शोभते का? फक्त नासुकल्या कामासाठी म्हणून द्यायला पाहिजे होतं तोंडावर. बाई मी कामं नाही करू शकत, माई कामं करायची जीवार येते, आम्ही नाही केलं असते बापा कामं. पण एवढं खोटं बोलायचं नाटक करायची काय गरज होती? आता पहा म्हणा सविताताईले, तुम्हाला कसा मी सबक शिकवतो ना, पहा तुम्ही असा बी सबक शिकवतो ना की जिंदगीभर कधी बिमारीचं ढोंगच नाही करा सविताताईनं, कधीच ढोंग नाही करा, असा बी सबक शिकवतो मी. पाय म्हणा आता सविताताईले, जस्ट वेट अँड वॉच. काय वाटते मित्रांनो, आता कवितासमोर सविताची असलियत आल्यावर सविता काय करणार? तिला ते कसे सबक शिकवणार आणि काय सबक शिकवणार? सविता सुधारणार का? हे पाहण्यासाठी कामचोर देराणीचा पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. पुढचा एपिसोड नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. या चॅनलवरती तुमच्यासाठी रोज मी अशी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वतःचं ध्यान ठेवा, मस्त खा आणि स्वस्त राहा. चला भेटू मग उद्या.